नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जलकराराला स्थगिती देण्याचा निर्णय. स्थगितीच्या निर्णयावर पाकिस्तानने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली असून अशा पद्धतीने सिंधू कराराला स्थगिती देता येऊ शकत नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाहूया सिंधू जलकरार नेमका काय आहे आणि या कराराचं एवढं महत्त्व का आहे, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर भारतीयांच्या मनात दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात मोठी संतापाची भावना निर्माण झाली. भारत सरकारनं तातडीने पावलं उचलत 65 वर्ष जुना असलेला सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली. दोन्ही देशांमध्ये यापूर्वी 3 युद्ध झाली, तरी सुद्धा भारतानं कधीही पाकिस्तानचं पाणी थांबलं नाही. परंतु यावेळी भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्याचा चांगलाच निर्णय घेतलाय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाण्यावरून वाद सुरू झाला होता. 1948 साली भारतानं पाकिस्तानकडे जाणारं पाणी रोखलं आणि यानंतर पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण झालं होतं. 1949 साली अमेरिकी विशेषज्ञ डेव्हिड लिलियंथल यांनी या समस्येला राजकीय स्तरावरून हटवून टेक्निकल आणि व्यापारी स्तरावर सोडवण्याचा सल्ला दिला. लिलियंथल यांनी जागतिक बँकेची मदत घेण्याची शिफारस देखील केली होती. सप्टेंबर 1951 मध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष युजिन रॉबर्ट ब्लेक यांनी मध्यस्थी स्वीकारली आणि त्यानंतर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये 19 सप्टेंबर 1960 साली आंतरराष्ट्रीय करार झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयूब खान यांनी रावळपिंडी येथे सिंधू जलकरारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार पूर्वेकडील रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी भारताला मिळतं, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांचं पाणी मिळतं. दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जलकराराला स्थगिती दिली. या स्थगितीमुळे पाकिस्तानवर काय संकट येऊ शकतात, पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून. सिंधू जलकरार स्थगितीमुळे पाकिस्तानवर संकट. पाकिस्तानची तब्बल 80% शेती सिंधू नदी प्रणालीच्या पाण्यावर आधारित. सिंधू नदीच्या पाण्यातील 93% पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. त्याशिवाय शेती करणं अशक्य आहे. सिंधू खोऱ्यातील तब्बल 61% लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानातील कराची, लाहोर, मुलतान सारखी प्रमुख शहरं सिंधू व तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहेत. तरबेला आणि मंगला सारखे पॉवर प्रोजेक्ट याच नदीवर अवलंबून आहेत आणि त्यामुळे वीज निर्मिती ठप्प होऊ शकते. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानने जलयुद्ध आणि बेकायदेशीर पाऊल असं म्हटलंय. या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचा निर्धार करत भारत जागतिक बँकेसारख्या जागतिक संघटनाशी संबंधित असलेल्या करारामधून एकतर्फी माघार घेऊ शकत नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.